हा हल्ला अमानवीय आणि अतिशय क्रूर आहे. महाराष्ट्राला आणि मानवतेला काळिंबा फासणारा हल्ला आहे. आमच्या जनाबाई चंदाबाई मोठे या आईला एवढा जोरात घाव घातलाय की त्यांच्या डोळ्याच्या बाजूला पूर्ण फ्रॅक्चर झालंय. बोलता सुद्धा येत नाही, तोंड सुद्धा उघडता येत नाही. 4 दिवस रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि अशा स्थितीमध्ये बारामतीच्या या हॉस्पिटलमध्ये आजही त्या जीवन मरणाशी संघर्ष करतायत. हा हल्ला भ्याड हल्ला होता. हा हल्ला अतिशय अमानवी हल्ला होता आणि त्या हल्ल्याचा मी निषेध करतोय. परंतु समग्र महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ बांधवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. गंगाखेडला सुद्धा मोठा दरोडा झाला, तिथं सुद्धा मेंढपाळावरून हल्ला झाला आणि हा सुद्धा हल्ला त्याच धर्तीवरती झालेला आहे. आता या हल्ल्याचे जे हल्लेखोर आहेत त्यांचा उद्देश काय याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते कुणाच्या अँगलने आले होते, कसे आले होते, त्यांनी हल्ला का केला, बेकसूर मेंढपाळांना त्यांनी मारहाण का केली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण या घटनेत त्यांच्या शेतीच नव्हती असं समजतंय. जे काही 8 आरोपी आहेत त्यांची शेती नाहीये. त्यांची शेती नाही तरी सुद्धा तिथं कुणी आमचं कोकरू गेलेलं नाही. मग तो हल्ला केला कशासाठी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सुनियोजित कट करून मला जे दिसतंय ते आमच्या मोठ्या आईचं अल्पवयीन मुलगी होती, तिच्यावर सुद्धा हल्ला केलाय. त्यांचा मुलगा होता, त्यांच्यावर हल्ला केलाय. कुठंतरी सुनियोजित कट करून करमाळ्यात त्या दिवशी मेंढपाळांचं हत्याकांड घडवायचं होतं का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि या हत्याकांडाच्या आडून महाराष्ट्रात काय अस्थिरता निर्माण करायची होती का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून कुणीतरी याच्या माग मास्टर माइंड आहे का, याची सुद्धा चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. या सगळ्या आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. तात्काळ त्यांच्यावर मोक्याची तरतूद लागली पाहिजे. कारण त्यांनी अल्पवयीन मुलीला सुद्धा सोडलं नाही. त्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली की केळाच्या शेतीत वडा, म्हणजे त्यांना बलात्कार सुद्धा करायचा होता का आमच्या लेकीवर, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतोय. त्याच्यामुळे या घटनेकडं अतिशय संवेदनशीलतेने गृहमंत्र्यांनी बघावं. दुर्दैव वाटतंय की घटना होऊन एवढे दिवस झालेत तरी राज्याचे गृहमंत्री या पीडित कुटुंबाला भेटायला आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या मेंढपाळ बांधवावरील हल्ल्या संदर्भात कधी अधिवेशनात भूमिका मांडली नाही. आणि भटकंती करणाऱ्या आमच्या मेंढपाळ बांधवांना असुरक्षित जीवन जगावं लागतंय. त्यांना स्थिर उद्योग दिला जात नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये गोशाळेला 2-2, 5-5 कोटी अनुदान दिलं जातं, पण आमची भटकंती थांबवण्यासाठी आम्हाला उद्योगाचा दर्जा दिला जात नाही. आम्ही मेक इन इंडियात येत नाहीत, आम्ही मेड इन इंडियात येत नाहीत. आम्हाला सुद्धा उद्योगाचा, इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा, जमीन द्यावा, आमची भटकंती थांबवावी, करोडो रुपये अनुदान द्यावं. अशा प्रमाणे भटकंतीमध्ये आमचा जीव जाणार आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. कारण महाराष्ट्रात आता मेंढपाळ आणि भटकंती करणारे छोटे मोठ्या ज्या जाती आहेत त्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत. धुळेला सुद्धा आपण बघितलं असेल, सामूहिक मॉब लिंचिंग झालं. त्याच धर्तीवरती करमाळ्याला मेंढपाळ बांधवांचं मॉब लिंचिंग झालेलं आहे. आणि निशस्त्र असलेल्या आमच्या बांधवावरती, आया बहिणीवरती जीव घेणा हल्ला करून त्यांचा असणारं नागवण्याचा किंवा त्यांना संपवण्याच्या उद्देशाने हा क्रूर हल्ला करण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांवरती मोका लागला पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे. उच्च दर्जाचा त्या ठिकाणी त्यांचा इलाज झाला पाहिजे. आणि या कुटुंबातील एका सदस्याला, त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य त्यांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि त्यांची जी काही नुकसान भरपाई आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भरून दिली पाहिजे. अद्यापपर्यंत दुर्दैव वाटतं की आमच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता योजना आहे, तात्काळ त्या ठिकाणी मदतीची अनेक स्रोत आहेत, 1 रुपयाही सरकारने मदत केलेली नाही, त्याची घोषणाही केली नाही, त्याची दखलही घेतलेली नाही आणि साधी एक पोस्ट सुद्धा केलेली नाही. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. म्हणून मी इशारा देतोय, जर मेंढपाळ बांधवांना या महाराष्ट्रात कुणी जर एकटं समजत असेल तर त्या कुणालाही आम्ही सोडणार नाहीत. या प्रकरणातल्या आरोपीवर जर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर मेंढपाळ बांधवाला घेऊन
आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ही पहिली घटना नाही. राज्यात अनेक ठिकाणी मेंढपाळ बांधवावरती हल्ले झालेत. याच्यासाठी एक सखोल आणि मोठा त्या ठिकाणी कायदा करण्याची सुरक्षेची गरज आहे आणि तो कायदा मेंढपाळ बांधवासाठी आणि भटकंती करून पोट भरणाऱ्यासाठी गरजेचा आहे. आमची ही भटकंती किती दिवस चालणार आहे हा प्रश्न मी सरकारला विचारतोय. आज या आमच्या मेंढपाळ बांधवांचा वाली कुणीच राहिलेला नाही. सरकारला आमचे मतं लागतात, सरकारला आम्ही लागतो, परंतु सरकार आमच्या सुरक्षेसाठी एकही पाऊल उचलत नाही. हेच चित्र याच्यामधून दिसतंय आणि म्हणून या घटनेच्या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेना गांभीर्याने पाहत आहे. आज मी सांत्वनपर त्या ठिकाणी भेट घेतली. अतिशय दुर्दैवी चित्र आहे. आमची आई बोलू शकत नाही. तिच्या मनावर एवढा आघात झालाय की तिच्या डोळ्यातून पाणी सुद्धा थांबत नाही. ती बिचारी एवढी भयभीत झाली की मी काय गुन्हा केलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा हा समाज तो विचारतो की आमचा गुन्हा काय. अचानक 8-10 लोक येतात, नशामध्ये असतात, काट्याला खणकुसा असतात आणि काट्या सुद्धा अशा फिरू फिरू मारतात क्रिकेट खेळल्यासारखं. अरे आम्ही या ठिकाणची अतिशय हालाकीची परिस्थिती असलेली जमात आहे. आमची परिस्थिती बिकट आहे. आम्ही परिस्थितीत भाकरीसाठी झुंज देणारे लोक आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर आम्हाला मारणार असाल तर हे आम्ही खपवून घेणार नाहीत. हा इशारा आहे राज्य सरकारला की या घटनेची तात्काळ दखल घ्यावी. याच्या मागे कुणी मास्टरमाइंड आहे का त्याची चौकशी व्हावी आणि SIT मार्फत सुद्धा चौकशी करून पुन्हा मेंढपाळ बांधवावर महाराष्ट्रात अन्याय होणार नाहीत याची सरकारने दखल घ्यावी. या कुटुंबाला पोलीस संरक्षण सुद्धा द्यावं. ज्या ज्या ठिकाणी मेंढपाळ असतील त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी. वन विभागाने दादागिरी करू नये. त्यांना असणारं वन विभागाच्या खालच्या भागामध्ये मेंढ्या चारायला परवानगी द्यावी. इकडे शेतात जावं तर कोकरू उचलून नेतायत, उघड्यावर राहावं तर चोर रात्री मारतायत. रोज आमच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही लढतोय. रोज आम्हाला बाथरूम बघायचंय, रोज आम्हाला विहीर बघायची, रोज आम्हाला झोपडी ठेवायची. अरे आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये आमचा मूलभूत हक्क आणि अधिकार कुठे आहे. एकीकडे स्वच्छता अभियान राबवलं जातं पण आम्हाला असणारं रोज भटकंती आमच्या वाटेला ती कधी जाणार आहे. हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. मेंढपाळ बांधवाच्या सोबत हा पॅंथर ताकदीने खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे आणि जर वेळ आली तर याचे परिणाम रस्त्यावरती सरकारला भोगावे लागतील हा इशारा सुद्धा देतोय. बारकाईने आमच्या या कुटुंबाला वाचवण्याचे प्रयत्न सरकारने करावेत आणि मदत करावी आणि आरोपीवरती मोका लावावी एवढे असणारे आमची थेट मागणी आहे. गेल्या काही दिवसापासून मेंढपाळ बांधवांवरती सातत्याने हल्ले होत आहेत. सातत्याने मेंढपाळ बांधवांना शस्त्र परवाना द्यावा अशी मागणी मेंढपाळ बांधवांकडून केली जाते. मात्र जाणीवपूर्वक या सगळ्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करते असं वाटतं. नाही, शस्त्र परवाना दिला पाहिजे सरकारने. किती घटना घडल्यात. तुम्ही त्यांची भटकंती का थांबवत नाहीत. मुळात भटकंती करून आम्हाला किती दिवस तुम्ही राबवणार आहेत हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सगळे उद्योग मेक इन इंडियात आणलेत, स्टार्टअप इंडियात आणलेत, का बरं आमचा मेंढपाळ बांधवाला तुम्ही 10-5 कोटीचं त्या ठिकाणी त्याला औद्योगिकचा दर्जा का देत नाहीत. म्हणजे मेंढी आम्ही चारायची, त्याच्या असणाऱ्या रजाया त्याच्यातून निघणारं उत्पन्न उद्योगपत्यांनी करायचं आणि भटकंती करून मेंढे आम्ही जागवायची. हा सगळ्यात मोठा उद्योग आहे आणि या उद्योगामध्ये तिला जपण्यापासून ते शेवटपर्यंत मेंढपाळच करतील अशी तरतूद करा आणि याला दर्जा द्या. ज्या दिवशी याची इंडस्ट्री बनेल, मेंढपाळा असणार त्या ठिकाणी जमिनी मिळतील. म्हणजे गोशाळ्यासाठी तुमच्याकडे सगळं आहे, जमीन आहे, अनुदान आहे, सुरक्षा आहे, पण मेंढपाळासाठी काहीच नाही का. त्या असणारं अनुदान मेंढपाळांना दिलं पाहिजे आणि उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे तरच आम्ही टिकणार आहेत. नाही तर आमच्या वाट्याला ठीक आहे आज आम्ही बंदूक घेऊन जाऊ पण झुंडीने आमच्यावर हल्ले होते, किती शस्त्र आम्ही चालवणार आहेत. शेवटी मेंढपाळांनाही तुम्ही असं तसं समजू नका. तो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतोय म्हणून तो असणारा चलतोय. परंतु सगळ्यात मोठी लढाऊ जमात आहे. तिने जर ठरवलं तर हल्ले त्याच्यावर होणार नाहीत. परंतु कायद्याच्या राज्यामध्ये संविधानाला मानणारी जमात आहे. पण शेवट अंत बघू नका. शेवटी दलित पॅंथर कशी निर्माण झाली हे तुम्हाला माहित आहे आणि मेंढपाळ बांधवा संबंधात असंच सुरू झालं तर धनगरांची सुद्धा आणि मेंढपाळाची सुद्धा पॅंथर उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग आम्हाला आमचा न्याय करायला या ठिकाणी आम्ही मोकळे झालो हा इशारा या ठिकाणी देतोय. वाढते हल्ले हे खरं तर
गृहमंत्र्यांचं अपयश नाही का? कारण या कुटुंबाकडे अद्याप शासनाने कुठलीही मदत दिली नाही, शासनानं कुठली दखल घेतली नाही. मग हे खरं तर गृहमंत्र्यांचं अपयश आहे असं वाटतं. 100% गृहमंत्र्याचा अपयश आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. किती भयानक आहे. आज तुम्ही याच्यामध्ये बघितलं, नाशिकचं प्रकरण बघितलं, अशोक खरातचं प्रकरण बघितलं, त्या ठिकाणी गोरेगावचं ड्रग्स प्रकरण बघितलं. 2 मुलं मेलेत. आनंद पटेल नावाचा पकडलाय, त्याचं ड्रग्सचं कनेक्शन नागपूरला लागलंय. 2 मुलं त्या ठिकाणी पडलेत. तिकीट 2.5 लाख 3 लाख रुपये लावले. कसलं कन्सर्ट आहे, कुठून आणलंय, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? रस्त्यावर फिरणारा माणूस सुरक्षित नाही, तिकडं शहरातला माणूस सुरक्षित नाही. सगळीकडे हल्ले सुरू होते आणि पुन्हा तेच मोर्चे काढतायत. हा आक्रोश मोर्चा, तो आक्रोश मोर्चा. अरे पण सरकार तुमची आहे, तपास यंत्रणा तुमची आहे, पोलीस तुमच्या ताब्यात आहे, सगळा आदेश तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्री तुम्ही आहेत आणि न्याय का मिळत नाही? आज एवढ्या दिवस झालं सरकारचा त्या ठिकाणी मंत्री भेटायला येत नाही. किती दुर्दैव आहे. गृहमंत्र्याला भेटायला काय होतं? ती आई आहे, सगळ्यांची आई आहे. म्हणजे आमच्या माता अहिल्याबाई होळकरांचं नाव राजकारणासाठी चालतं, पण तिच्या लेकीवर हल्ला झाला, ती रक्तबंबाळ झाली, तर तिच्या डोक्यावर हात फिरवायला आमच्या मुख्यमंत्र्याकडे वेळ नाही. हे गंभीर आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे.